अवघे आता काम सारो हाची करो कैवाड विठेवरी समचरण संती खून सांगितली तुका मने खंडू खेपा तुका मने खंडू खेपा पुढे पापा पुण्याच्या विठेवरी समचरण संती खून सांगितली समचरण सरोज सांद्रनीला बुद्धाबम जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कुंज नेत्रम सदये धौलहसं विठ्ठल चिंतया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया बोला दुसरे चरण संताचिया 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागो निज चरणा अहो जी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या नमो ज्ञानेश्वरा 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 मूर्ती उदारा सोपान देवा उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा मूर्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावने
चिंतामणी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आदत्रे जननी देवाची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण ते श्री गुरूंचे नमस्कारो आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आपण कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला 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 जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये काय उपदेश करतात? जे मानव देहाला आलेत ना त्यांना उपदेश करतात. काय उपदेश करतात बाबा? भाग्य ऐसी झाली जोडी. आपण भाग्यवान आहेत की आपल्याला मानव देह प्राप्त झाला. काय झाला? मानव देह प्राप्त झाला. मग मानव देह प्राप्त झाल्याच्या नंतर काय करायचंय? आता घडी न विसंबे. ज्याला विसरण्यानं अनेक जन्माचं दुःख भोगावं लागतं. त्या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल ना तर काय म्हणतात? आता घडी न विसंबे. मग काही साधक मंडळी गेले, हो तुकोबराय तुम्ही म्हणतात कुणाला विसरायचं नाही, है का नाही? पण नेमकं कोणत्या देवाला विसरायचं ना आणि त्याची खून तरी सांगा. अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, विठेवरी समचरण संती खून सांगितली. संत महात्म्याने काय केलेलं आहे? संतांनी देवाची ओळख करून दिली आहे. काय सांगितलं की जो विठेवर उभा आहे ना पांडुरंग परमात्मा, जो पंढरपूरला आहे ना, कमरेवर हात, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातलेली आहे. विठाला 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 असा पांडुरंग परमात्मा नाही. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या. असा सुंदर असणारा पांडुरंग परमात्मा ना, त्या देवाला आता एक क्षणभर बी विसरायचं नाही. मग याच्यासाठी काय करायचं? जे रात्रंदिवस संसाराचा आटापिटा चालू आहे, अण्णा लाता मारतोय संसार तरी तेच गोड वाटतंय. विठाला विठाला मग काय म्हणतात की बाबा आता अवघे आता काम सारू. आता हे बाकीचे जे संसारातले जे काम आहेत ना, आता काय करू? थोडेसे बाजूला ठेवू. आता अवघे काम सारू हाची करू कैवाड. आता एकच करायचं, त्या भगवंताची भक्ती करायची, त्या भगवंताची साक्ष काय करायची? साधना करायची. मग हा मानव देह मिळालाय महाराज. मानव देह हा दुर्लभ आहे. कसा आहे का नाही? मानव देह मिळणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही. मानव देह प्राप्त होण्यासाठी पूर्वी जन्मामध्ये कर्म, पाप आणि पुण्य समान व्हावं लागतं. मग कर्म केल्यामुळं, कर्म शिल्लक असल्यामुळं काय की हा मानव देह आहे. म्हणून तुकोबराय काय म्हणतात की आता जे हे कर्म आहे आणि हे जे पाप आहे, हे जे दोष आहे जीवनातला, काय करू? आता हे खंडूनच टाकू. तुका म्हणे खंडू खेपा. पुढे पाप आणि पुण्याच्या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला. आज या ठिकाणी किन्न निमित्त या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम, अन्नदानाचा कार्यक्रम. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा अल्पासा परिहार तो असा. आज या ठिकाणी भागवत भाऊ शिरसट ज्यांनी की आज देश सेवा केलेली आहे आणि देश सेवा करून त्यांनी आज त्यांचं जीवन परमार्थामध्ये झोकलंय. तुम्ही बघा, काही काही रिटायर झाल्याच्या नंतर सुद्धा इतकी संसाराचा मोह एका एकाला की टपरी टाकून बसते. कोण रिटायर झाल्यावर तरी, आता रिटायर झाल्यावर तरी थोडंसं काय केलं पाहिजे. पण खरोखरच या ठिकाणी सुंदर असं अन्नदान साहेबांनी या ठिकाणी केलेले. त्यांच्या परिवारातील मुलं असतील, मुली असतील,
सुना असतील, यांनी सुंदर आज या ठिकाणी पवित्र अशा गिरजा शिवशंकर मंदिरासमोर अन्नदान केलेलं आहे आणि त्यांनीच हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. महाराज, मला तर असं वाटतं गावामध्ये काय काय जणाला मोठेपणा वाटतो. गावात जरी एखाद्याच्या लग्नामध्ये गुलाबजाम असं लागल, सोनं जरी खाऊ घातलं, होय अण्णा दादा, किती बी मोठं लग्न करा, कुणीतरी नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि किती जरी मोठी पंगत दिली आणि काही जरी केलं जीवनामध्ये बाहेर लौकिक व्यवहारामध्ये, तर त्याचं श्रेय काही नाही. लक्षात घ्या, तुम्ही देवाच्या दरबारामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये जर अन्नदान केलं, किती पर्वकाळ भाग्याचा आहे. आज या ठिकाणी एवढं पवित्र असं गिरजा शिवशंकराचं मंदिर महाराज महाराष्ट्रात कुठं नाही. विठाला 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 त्याचं कारण जोडीनं देवस्थान आहे इथं. कशानं? गिरजा आणि शंकर हे जोडीनं असल्यामुळं हे पवित्र आहे. आणि अशा पवित्र देवस्थानाच्या क्षेत्राच्या ठिकाणी जर आपल्याकडून अन्नदान घडलं, अहो एवढं नाही, मी तर म्हणतो जास्तीचं नाही घडलं तरी नुसतं एक शीत जरी घडलं तरी या अन्नदानाचा काय फायदा आहे. संत महात्मे सांगतात, येथे एक शीत दिदले अन्न, कोटी कुळाचे होय उदरण, कोटी याग यज्ञ पूर्ण हे महिमान तीर्थाचे. जर आपल्याकडून देवाच्या दरबारामध्ये एक शीत जरी अन्नदान झालं तरी कोटी कुळाचा उद्धार होतो. इथून माग कोटी कुळाचा उद्धार होतो आणि कोटी यज्ञ केलेल्याचं पुण्य पदरात. विठाला विठाला म्हणून आज या ठिकाणी चांगला पर्व काळ आहे. महिन्यातून प्रत्येक या ठिकाणी अमावस्या साजरी केली जाते. सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. विशेष म्हणजे सगळ्यांनी आपल्याला घडावं. मी तर म्हणतो समाधान किती संसारामध्ये भरपूर आहे, पण समाधान लागत नाही. त्याचं काय कारण आहे? कारण आपल्या परिवारामध्ये दोष आहेत. मग हे दोष जर घालवायचे असेल तर या जगामध्ये देवाशिवाय दोष घालवू शकत कुणी नाही. कारण ते देवाकडेच सामर्थ्य आहे. म्हणून जेवढी घडल तेवढी सेवा प्रत्येकानं या दरबारामध्ये करावी. प्रत्येक आमुष्याला यावं. या ठिकाणी ज्यांना ज्यांना पंगत घ्यायची, अन्नदान करायचे. मी तर म्हणतो तुम्ही जर आज प्रत्येक आमुष्याला प्रत्येकानं इथं येऊन साहेब नुसतं झाडून जरी काढलं, काय कुणी एखाद्या स्वयंपाकाला पाणी जरी आणून दिलं, कुणी झाडून काढलं, पात्र जरी उचलले, किंवा तुम्ही एखाद्या पंक्तीमध्ये जरी वाढलं, तरी महाराज जे कीर्तन करायला पुण्य आहे ना, तेवढंच पुण्य त्याला. विठाला 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 म्हणून आज या ठिकाणी पवित्र असा पर्व काळ आहे अमावस्याचा. आणि त्या निमित्ताने आम्ही तुम्ही या ठिकाणी सर्व एकत्रित आलेलो आहोत. या ठिकाणी श्री हरिभक्ती पारायण आमचे गोविंद महाराज बडे, सद्गुरु चंद्रशेखर बाबा संस्थान चोंडी आहे का नाही. आता ते संस्थान माझं बी आहे, गोविंद महाराजाचं बी आहे. कारण एक 10 वर्ष झालं चोंडी संस्थानाला आहे. पण एक विषय बाबांचा, कुणाचा, की बाबांचं असं महत्व आहे की गोविंद महाराज म्हणजे त्यांचे लाडके गायक आहेत. कसे? आणि बाबाले सोडून बाबाला एवढे कार्यक्रम असतात. दिनकर महाराज दररोज, आता ते मोठी माणसं आहेत, कारण त्यांचं जीवन फार मोठं आहे ना. मग गोविंद महाराजाला सोडून बाबा कार्यक्रम कुठंच करत नाहीत आणि बाबा गोविंद महाराजालाही सोडत नाहीत. पण उग योगायोग ही गोविंद बाबाची आपल्या ह्या दरबारामध्ये उग चकली नाही नाही. सुंदर असं कमीत कमी आज मोठे मोठे महात्मे लाडगुरुजी हे ते यांच्यासारखे महात्मे थाप टाकायलेत गोविंद महाराजांच्या. कारण येणाऱ्या नवीन पिढीमध्ये आमचे हरिभक्त पारायण झेंडे महाराज, सुंदर महाराज गायक, ज्याने की दररोज ह्यांना बसायला वेळ नाही 1 मिनिट. पण काय होतंय, कुठं आपल्या गावामध्ये माझा बी योग आहे काय, अचानकच होऊन हे जमाव होतोय. नाहीतर हे जमा होऊन आणणं कठीण आहे, वेळ नसतोय. म्हणून या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण झेंडे महाराज बी आहेत. आणि विशेष म्हणजे आज ज्यांचा योग आहे, सुंदर योग आहे, आमच्या याच गावचे श्री हरिभक्त पारायण आमचे नारायण महाराज शिरसट, ज्याने की
चारी दगडानं जसं एखादा दगड मांडला की चारी कोपरे सारखे असे हरिभक्त पारायण नारायण महाराज शिरसट याही ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बाबुराव महाराज, आमचे पोपळे महाराज, विशेष म्हणजे दिनकर महाराज, त्यांच्या चेहऱ्यावर सारखी प्रसन्नता असते कमी जास्त चलत आहे, पण बाबा बोलतेत फक्त तोंडात, नाही तर मनाचे मोकळेत असे असणारे हरिभक्त पारायण दिनकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सुधाकर आप्पा उपस्थित आहेत. आमचे सुतारदादा अण्णा, पलीकडून विनयकरी बाबा, त्यांचं तर विना घेतल्यापासून सारखं चिंतन असतं, नामस्मरणाशिवाय काही मनात नसतंय. हरिभक्त पारायण आमचे चैतन्य महाराज, मृदंग महर्षी, ज्यांनी महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्ती गाजवले असे समोर उपस्थित आहेत. साऊंड सिस्टीम विशेष म्हणजे शूटिंगवाली या ठिकाणी आलेले आहेत योगायोग, आणि आमचे नाना इतापे यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. आणि हो ना बोललो की तसेच आमचे नाना, जेणे की रात्रंदिवस सारखं या पंक्तीच्या आरी एवढे असतात की 4-8 दिवसापासून साहेब नाना सगळ्या गावात पीठ वाटणार, सगळ्या गावातून पुन्हा भाकरी गोळा करणार, पुन्हा दिंडी आणाय नाना, सगळंच नाना. बाहुली रात्री फोन केला, भाऊ काय चाललंय म्हणून. भाऊ म्हणले मी मिरच्या कुटायला लागलो. काय करायला? मिरच्या कुटायलो. आता काय जरा सवड नाही, ठसका बी लागला तेवढ्यात. गुहळ एक झालाय. देणारे बी उद्धार आहेत बर का, पैशावाले भरपूर आहेत, देणारे भरपूर तयार आहेत आणि खाणारे बी भरपूर तयार आहेत, पण करणारे नाहीत. महाराज विठाला विठाला नवीनच आमचे वारकरी आपले शांतीनाथ भाऊ भांगे, सुंदर पवित्र माळ घातली गळ्यामध्ये, त्यांना हरिपाठ पाठ आहे. हो ना, आता काकड्याच्या मार्गाने निघालेत. आमच्या साहेबांच्या परिवारातील त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा इकडं उपस्थित आहेत. सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं कीर्तन संपत. ज्यांचे नाव घेतले ते देव आणि ज्यांचे घेतले नाही ते महादेव. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये काय वर्णन करतात? मानव देह मिळाला हे भाग्याचं लक्षण आहे. कशाचं लक्षण आहे? भाग्याचं लक्षण आहे. भाग्य आले ते मनुष्य देह, तो हा पहा विठ्ठल. मानव देह प्राप्त झालाय ना, मग काय केलं पाहिजे जन्माला येऊन? अहो या मानव देहामध्येच काय करता येतं? दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती करता येते. एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे तुकोबारायांनी. बरवे झाले आलो जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहासी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व साधी पात्र होईले. बरवे झाले आलो जन्मासी, जोड जोडली मनुष्य देहासी, महालाभाची उत्तम राशी. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. मानव देह असा आहे की या मानव देहामध्ये दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती करता येते. तुलसीदासजी गोस्वामी एका ठिकाणी वर्णन करतात, बडे भाग मानव तनु पाव. काय मानव देह कसा आहे? दुर्लभ आहे. मानव देह कसा आहे महाराज? नरदेह. नरदेह दुर्लभ झाला, हे शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना.
काय सांगितलंय? मग आपल्याला प्राप्त झालाय. काय झालाय? म्हणून आपण भाग्यवान आहे. थोडं विको थोडं कमी करा. विठ्ठल विठ्ठल मानव देह प्राप्त झाला हे भाग्य आहे का नाही? आता तुम्ही बघा, माणसं विसरून जातात आहे का नाही? विसरले आपण सगळे, आपण दिवस विसरलो. ज्यावेळेस कोरोना आला होता, बोलू नका लहान लेकरावर. कोरोना ज्यावेळेस आला त्यावेळेस महाराज भावाकडे जात नव्हता आहे का नाही? परिस्थिती काय होती कोरोनामध्ये? भाऊ जर दवाखान्यात ऍडमिट असेल तर भाऊ जात नव्हता भेटायला. बापाच्या भेटीला मुलगा जात नव्हता. आणि कोरोनामध्ये सगळ्यांनी मास्क लावले होते. अशी परिस्थिती झाली होती कोरोनामध्ये. भीतीदायक वातावरण झालं होतं की आता काय होईल, आपण वाचतोल का नाही म्हणून घरामध्येच कड्या लावून बसत होते. काही जणांचं घरासमोर समोर असे लाकडं आडवे लावले होते का कुणी घरी येऊ नये म्हणून आहे का नाही? मग त्यावेळेस महाराज ती लाट आली होती. काय आली ती? कोरोनाची. पण त्या लाटीमधून बी आपण वाचलो, हे सुद्धा आपलं भाग्य आहे का नाही? मानव देह मिळाला हेही भाग्य आहे. पण कोरोना सारख्या लाटीमधून बी आपण वाचलो, हे बी आपलं भाग्य आहे महाराज. कारण आयुष्य मिळालंय आपल्याला. मग आता आयुष्य त्याच्यातून वाचलो तर काय करायला पाहिजे आपण? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश. हे आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. मानव देह मिळाला हे पहिलं भाग्य. मानव देहामध्ये आयुष्य मिळालं हे दुसरं भाग्य. तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात. काय? बर्वे झाले आजीवारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोली आलो येतवारी, उरले ते हारी तुम्हा समर्पणा. बर्वे झाले आलो जीवारी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी. वाचोली आलो येतवारी, उरले ते तुम्हा समर्पणा. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूची आहारी. वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा बरं झालं, मृत्यूच्या तडाख्यातून आम्ही वाचलो. आता उरलेलं आयुष्य काय करणार? उरले ते हरी तुम्हा समर्पण. विठ्ठला 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 विठ्ठला. मग मानव देह सगळ्यात श्रेष्ठ आहे का नाही? मानव देह जन्माला आल्यावर 100 एकर कमिवली म्हणजे भाग्यवान आहे म्हणता येईल का? 10 एकर अंगूरचा बाग कमिला म्हणजे भाग्यवान म्हणता येणार नाही. मंत्री जरी झाला तरी भाग्यवान नाही, कलेक्टर झाला तरी भाग्यवान नाही. या संसारामध्ये लौकिकामध्ये काही जरी प्राप्त झालं तरी भाग्याचं लक्षण नाही. कारण कुठलं जरी पद मिळालं तरी ते टिकाऊ नाही, आहे का नाही? म्हणून काय सांगितलंय की मानव देह मिळालाय हा श्रेष्ठ आहे. बाकी पदापेक्षा इतर कुठल्याही विषयापेक्षा मानव देह श्रेष्ठ आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय की मानव देह आम्हाला प्राप्त झालाय, आमचं भाग्य आहे अभंगाचं पहिलंच.
सद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, भाग्ये ऐशी झाली जोडी. मानव देह प्राप्त झाला, आपलं हे पहिलं भाग्य लक्षात घ्या. मानव देह का श्रेष्ठ आहे त्याचं कारण, आता इतर अनेक देह आहेत, अनेक यवने आहेत. किती यवने आहेत? 83,99,999 इतर देह. चुकलियावर मा फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. चुकलियावर मा फेरा पडे, फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे, चुकलियावर मा फेरा पडे. चुकलिया वर्म फेरा पडे, कारण वर्म चुकलं की फेरा पडतो. काय? शेवटची पाळी एक मनुष्य देह. मानव देह एकदाच आहे म्हणून मानव देह श्रेष्ठ आहे. बाकी इतर यवने आहेत, कुत्रा असेल, डुक्कर असेल, मांजर असेल, अनेक प्राणीतनं किती सांगितलेत शास्त्रानं, कुणालाच मोजता येणार नाहीत, पण शास्त्रानं सांगितले 83,99,999 बाकी यवनीत, आणि मानव देह म्हणून म्हणजे 84 लाख झाले. म्हणजे बाकी यवनीपेक्षा मानव देह श्रेष्ठ आहे. त्याचं काय कारण आहे? बाकी यवनीपेक्षा श्रेष्ठ याचा अर्थ स्वर्गापेक्षा मानव देह श्रेष्ठ आहे, स्वर्गातल्या देहापेक्षा. स्वर्गात सुद्धा देह आहेत ना नारायण महाराज. स्वर्गात जरी देह प्राप्त झाली तरी त्या स्वर्गातला देह प्राप्त झाल्यावर म्हातारपण येत नाही साहेब. म्हातारा होत नाही, त्याची आपदा होत नाही, उठायला येणं म्हणून गोळ्या खायच्यात, अण्णा कुठं जायचंय डॉक्टर हुडकायची गरज नाही, तिथं म्हातारा बी होत नाही आणि निवळ लहान लेकरू बी राहत नाही. कुठं? स्वर्गात बापू, स्वर्गामध्ये. आणि तिथं काय असं दिव्य दिव्य येते, म्हणजे दिव्य दिव्य येते, ह्याचा अर्थ काय की शरीर दिव्य. तिथं काय भूक तहान वगैरे लागत नाही. मग स्वर्गातलं वर्णन केल्यावर अण्णा स्वर्गामध्ये काय कमी काय? तिथं तर अनेक प्रकारचं त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. कुठं? स्वर्गामध्ये. पण स्वर्गातल्या देहापेक्षा आणि इतर देहापेक्षा मानव देह श्रेष्ठ आहे. स्वर्गातल्या देहामध्ये ते जरी देह प्राप्त झाला, बारीक लक्ष करा, स्वर्गात गेलो आणि स्वर्गातला देह प्राप्त झाला म्हणजे दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती करता येत नाही. कारण त्या ब्रह्मदेवाचंही शरीर मिळू द्या, इंद्रदेवाचं बी शरीर मिळू द्या, मुक्त होता येत नाही. कारण नाथबाबाने एका ठिकाणी वर्णन केलंय, सांडोने श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवाची मृत्यूग्रस्त पूर्ण, मा भजे त्याचे मरण कोण निवारे. विठाला विठाला ब्रह्मदेव झाला, चंद्र झाला, इंद्र झाला, महेंद्र जरी झाला तरी मुक्त होण्याची त्या ठिकाणी साधना नाही. कुठं? स्वर्गातला देह जरी प्राप्त झाला तरी पुण्य संपादन झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मा, जन्मा मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. कशामुळं? स्वर्गातले देह सुद्धा या देहाची इच्छा करतात. कशासाठी? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कारण मानव देहामध्ये मुक्त होता येतं, दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती या देहामध्ये करता येते. पुण्य
ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही कोठे याची देही घाडे देवाचे भजन याच देही घाडे देवाचे भजन हो आणि काहे ज्ञान नाही कोठे आणि काहे ज्ञान नाही कोठे याची देही घडे देवाचे भजन याची देही देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे नाही कोठे आणि कहे ज्ञान नाही याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. म्हणजे मानव देह श्रेष्ठ सांगितलाय. काय सांगितलाय? देवादिकाच्या देहापेक्षा आणि इतर देहापेक्षा मानव देह श्रेष्ठ सांगितलाय. लक्ष करा बारीक. काय सांगितलंय? श्रेष्ठ का सांगितला? की स्वर्गातल्या देहाला पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं. मग तया पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ ते लागते माघारे मृत्यू लोका. म्हणजे याचा अर्थ काय? मानव देहाची इच्छा स्वर्गातले बी देव करतात. आता बाकी तर इतर देह अनेक आहेत किती त्याचं तर वर्णन केलंय. पण बाकी देहामध्ये दुःखाचा नाश आणि सुखाची प्राप्ती करता येत नाही. त्याचं काय कारण आहे? क्रियमान संचित आणि प्रारब्ध यानुसार त्यांना तो देह प्राप्त झालाय. कुणाला? बाकी देहाला. फक्त त्या देहामध्ये एवढंच करता येतं की केलेलं जे कर्म आहे पूर्वी जन्मामध्ये ते काय होतं? संचितामध्ये जमा होतं. तोटे भव रोग रोग तोटे भव रोग रोग तोटे भव रोग भव रोग तोटे भव रोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम नाम ऐसे विठोबाचे नाम संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम नाम ऐसे विठोबाचे संचित क्रियमान आणि प्रारब्ध है का नाही? मग त्या देहाच्या ठिकाणी फक्त भोग भोगून काय करायचंय? कर्म संपवायचे. कुठं? त्या इतर देहाच्या ठिकाणी. म्हणजे त्यांना मुक्त होता येत नाही. त्या देहाला मुक्त होण्याची संधी मानव देहाला आहे. कारण मानव देह कसा आहे? 2 in 1 आहे. 2 in 1 आणि बाकी देह 1 in 1. याचा अर्थ काय झाला? 2 in 1 याचा अर्थ केलेलं कर्म पूर्वी जन्मातलं. माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात. आगा कर्मी जे उरावे तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगया यावे देहा एका.